यापूर्वी आम्ही SLBCची देखील बैठक घेतली आहे। SLBCच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कर्ज पुरवठा झाला पाहिजे या संदर्भात आपण त्या ठिकाणी बँकांना सांगितलेलं आहे। आजही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्या जिल्ह्यातल्या लीड बँकांची बैठक घेऊन आणि सगळ्या बँकर्सला एकत्रित करून योग्य वेळेत हा पतपुरवठा त्यांना होईल असा प्रयत्न केला पाहिजे। परवाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेसहित सगळ्या SLBCच्या प्रमुख बँकर्सने मान्य केलेलं आहे की कुठेही सिबिलची अट आम्ही ठेवणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी हेही मान्य केलं आहे की एखाद्या ब्रँचमध्ये जर सिबिलची मागणी करण्यात आली तर त्या ब्रँचवर आम्ही कारवाई करू। त्यामुळे त्याच्याकडेही आमचं अतिशय बारीक लक्ष जे आहे हे या ठिकाणी असणार आहे। वेगवेगळ्या ज्या नवीन पद्धती आहेत ज्याच्यामध्ये फलोत्पादनामध्ये आपल्याला वाढ करायची आहे, नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे, गटशेतीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे, बांबू लागवडीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे, विविध प्रकारचे जे अन्य पिकं आहेत की ज्यातनं शेतकऱ्यांना एक प्रकारे कॅश क्रॉप म्हणू शकतो आपण, सुगंधी फुलं असतील, वनस्पती असतील, असे वेगवेगळे या संदर्भातले छोटे छोटे कार्यक्रम हे देखील आपण आयोजित केलेले आहेत ज्यातनं शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळावा आणि याचं संपूर्ण नियोजन हे आपण केलेलं आहे। त्यामुळे एकूणच या खरीप हंगाम बैठकीमध्ये या हंगामामध्ये रेकॉर्ड अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला व्हावं म्हणजे आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे ते 2,04,000 मेट्रिक टन, सॉरी 204 मेट्रिक टन, 2,04,000 नाही 204 लक्ष मेट्रिक टन, बरोबर आहे। 204 लक्ष मेट्रिक टनाचं जे आपण लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे हे आत्तापर्यंतचं म्हणजे यावर्षीचं आपलं 1.87 झालेलं आहे तर त्या तुलनेमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त हे लक्ष आपण यावर्षी ठेवलेलं आहे। आणि चांगला मान्सून झाला तर नेहमी आपला कृषी विकासाचा दर चांगला असतो, आपली उत्पादकता चांगली असते, त्यामुळे अधिक उत्पादकता कशी मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे। यासोबत शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून दरवर्षी 5,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून हे केवळ मदत म्हणून नाही, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन नाही, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। आजच जवळपास 1,000 कोटीचे 1,51,000 शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या